नर्मदे हर शुभप्रभात. तर कालचा मुक्काम आपला रामजी मंदिर चारखेडा इकडे होता. तर 6:22 म्हणजे 6:30 होत आले असतील. आणि हे बघा मागे रामजी मंदिर. तर आपण आता पुढच्या मार्गाला मार्गस्थ झालेलो आहोत. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. आणि मंदिर वगैरे खूप छान आहे. फक्त लॅट्रिन बाथरूमची व्यवस्था इथे नाही आहे. तर एक गृहस्थ आहे, त्यांच्याकडे काल भोजन प्रसादी होती आणि त्यांचा भाव खूप छान आहे. तर तुम्ही इकडे आलात तर त्यांचं आता घराचं जे गृहस्थ सेवावाले त्यांचं घराचं काम चालू आहे. तर पुढच्या वर्षी तुम्ही चारखेड्याला आलात तर ते तुम्हाला इथे मंदिरात पण राहायला देणार नाहीत. ते डायरेक्ट त्यांच्या घरी घेऊन जातील. काल ते म्हणाले की जर घर नीट असतं तर तुम्हाला तिकडे रामजी मंदिरमध्ये जायलाच दिलं नसतं. असो नर्मदे हर. तर बघा सकाळचं असं मस्त वातावरण आहे. म्हणजे एवढं काही उजेड दिसत नाही, मोबाईलमध्ये जास्तच दिसतं नेहमी. आणि थंडगार असं क्लायमेट आहे. नर्मदे हर. तर आता आपण कुठून जाणार होता इथं काय पहिलं हे ना हरदा. आता आपल्याला पहिला किती 12-15 किलोमीटर असेल ना. हां, एक 14 किलोमीटरवर हरदा आहे. म्हणजे एक दुपारचा आज मुक्काम हरदा नाही तर हरदाच्या पुढे असेल. हा ते आपण बघू कसं काय ते. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. नर्मदे हर. आणि सकाळचे 7 वाजलेले आहेत. क्लायमेट एकदम छान आहे, गारवा आहे. हात गारगार झाले म्हणजे एवढा गारवा आहे आज. मी कमंडलू पकडतो तर आखडतात हात. आणि शुभप्रभात मित्रांनो. आणि सूर्य महाराजांचे दर्शन घ्या छान असे. आज लपून बसले नाहीत, ते वेळोवेळी प्रकट झाल्यात. कारण 2-3 दिवस मध्ये ढगाळ वातावरण असल्या कारणाने ते उशिरा दिसत होते. ज्या दिवशी वादळ आले त्या दुसऱ्या दिवशी सुद्धा आय थिंक सो खूप उशिरा दर्शन झाले. नर्मदे हर. आणि गोमाता सकाळचा बालभोग चालू आहे त्यांचा. आमचा बालभोग आज छान झाला. काल आश्रमामध्ये ब्रेड दिलेला तो आम्ही आज सकाळी चावरो खाल्ला. नर्मदे हर. आणि ते जास्त रस्त्याच्या किनारी पण दुकानं वगैरे नाही आहेत, त्यामुळे कोणी आम्हाला चहा पण विचारलं नाही अजून. चहा झालाय सकाळी, पण जेव्हा समोरून कोणी विचारतं ना बाबाजी चाय पिलो तर एवढा आनंद होतो. वा वा वा. नर्मदे हर. आणि हे आम्ही नक्की मिस करू. जिथे आम्ही राहतो तिथे गेल्यावर कोण तसं समोरून विचारणार नाही बाबाजी चाय पिलो. हा मित्र वगैरे विचारतात चाय पिएगा क्या, तो शब्द वेगळा आहे. बाबाजी चाय पिलो ह्याच्यात जो आनंद आहे. नर्मदे हर. बाबाजी भोजन किया की नाही. नर्मदे हर. बघा साफसफाई चालू आहे. हा कचरा. हा हा. नर्मदे हर. आता थोडेच दिवस बाकी आहेत परिक्रमा पूर्ण होण्याची. त्या सगळ्या गोष्टी आता रिकॉल होतात आहे परिक्रमेतल्या त्या आठवणी. अशा म्हणजे आठवणी तसं मेमोराईज आपलं पूर्ण केलेलंच आहे. बघा माझा दंड महाराज राधा राणी म्हणतो मी याला. एक दंड आहेत ते व्यासदंड म्हणतात त्यांना, पण मी नावं ठेवलेली आहेत. कारण एक सावळा आणि एक गोरा म्हणून आम्ही त्यांना कृष्ण राधा असं नाव दिलेलं आहे. मग त्याच्यावर कोणी टीका करू नका प्लीज. आणि बघा सकाळी स्वागत करतोय भू भू करून. बघा हो भू 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 भू. आणि ही घाबरली आहे. नर्मदे हर. पक्ष्यांचा मस्त किलबिलाट. त्यांना पण आनंद होतो. सकाळी पहाट झाली की त्यांची मजा असते पक्ष्यांची. ह्या झाडावर त्या झाडावर फळं खायला जा, इकडे जा तिकडे जा, सगळं चालूच असतं.
आणि इकडे कसलं मंदिर आहे, तुमचं बजरंगबलीच असावं. हा, जय श्रीराम, जय बजरंगबली. नर्मदे हार. खाली कसं बघू, मी तिकडे बघतो तो राईटला. नर्मदे हर. आणि सकाळी आणि संध्याकाळी निसर्ग मस्त खुललेला असतो, छान छटा पडलेल्या असतात. नर्मदे हर. आणि समोर चंद्र महाराज सुद्धा अजून दिसत आहेत. नर्मदे हर. बघा किती छान दृश्य. तर आता आपण उडा गावामध्ये प्रवेश केला आहे. शुभप्रभात. परत आपण इथून चाललेलो आणि आपल्याला चहासाठी बोलवलंय एका गृहस्थ सेवावाल्याने. त्याने विचारले चाय पिऊ घ्या, तर आम्ही लगेच हो म्हणालो, कारण आम्हाला चहा प्यायचीच होती. त्याने आम्हाला आवाज दिला, महाराजजी चहा पिऊ घ्या. तर आम्ही तर थांबतोय आता चहा प्यायला. नर्मदे हर. ओम नमः शिवाय. शंभो हर महादेव. आणि उडा गाव आहे. आता इथे सुरुवातच झाली उडा गावची. उडा गावमध्ये सुरुवात केला तिथे इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आहे. नर्मदे हर. मित्रांनो, हरदा रेल्वे स्टेशन उजवीकडे आहे आणि आपण हरदामध्ये प्रवेश केला आहे आता. हा ना, अच्छा तो लावून गेला का? मला वाटलं सुगंध कसला आला, तो पटकन बोल. मला वाटलं फॅक्टरी वगैरे काय विको टर्मरिकची. हा हा, नर्मदे हर. तर आपण हरद्यामध्ये प्रवेश केला आहे आणि एक गृहस्थ सेवावाले आहेत ते आपली वाट बघतात आहे. तर आता तर भोजनाची वेळ झालेली नाही आहे, तर मे बी चहा वगैरे प्यायला त्यांच्याकडे आपण जाऊ. तिथे गेल्यावर मी दाखवतो तुम्हाला. त्यांचा नंबर, आपला जो परिवहन मार्गाचा पुस्तिका किंवा जे काय छापलेलं असतं त्याच्यामध्ये त्यांचा नंबर असतो. तर वेगळ्याने द्यायचा गरज नाही आहे, कारण तुम्ही परिक्रमेत आल्यावर तुम्हाला हरद्यामध्ये त्यांचा नंबर मिळेल. नर्मदे हर. तर रेल्वे स्टेशन आहे, मागे गेलं तिथे आपला भारताची आणबान शान जे आहे ते आपला तिरंगा आकाशामध्ये मस्त फडकत होता उंचावर. मुलं शाळेत चालले छोटी छोटी. ओम नमः शिवाय. शंभो हर महादेव. इथे गर्दी नाही आज. आज शुक्रवार असेल ना? हो, तर आज तर रस्त्यावर एवढी गर्दी दिसत नाही आहे. चला तिकडे गेल्यावर मी तुम्हाला दाखवतो ते गृहस्थ कोण आहेत जे घरी सेवा देतात. आणि तिथे राहण्याची सुविधा ही मंदिरामध्ये आहे. तिथे एक मंदिर आहे. कुठलं मंदिर आहे रामभाऊ? मंदिर कुठलं? हा, कालभैरवांचं मंदिर आहे. तर तुम्ही दुपारी आला तर तिथे तुम्हाला भोजन प्रसादी आणि राहण्याची सुविधा आहे. रात्री पण तुम्ही राहू शकता, बाकी सगळी सुविधा आहे. तर आपल्याला आता हा रेल्वे ट्रॅक आहे तो क्रॉस करून नर्मदे हर. नर्मदे हर. परिवासांकडे कोणी मागत नाही आणि काही लोक मागतात. आम्हाला एक मैया भेटलेली, बिचारी भीक मागत होती. व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही दाखवलं आहे आधी. तिला आम्ही केळं खायला दिलं तर ती रडायला लागली एकदम. असं म्हणजे भाऊ कोण म्हणाले, म्हणजे तुमच्याकडनं आम्ही काही घेत नाही, उलट तीच आम्हाला देऊ करत होती असं. आणि काही लोक असतात ते परिवारांकडे मागतात. असो, प्रत्येकाचा भाव वेगवेगळा आहे. नर्मदे हर. तर आता आपण फाटक उघडलेलं आहे, तर आपण फाटक
रेल्वे ट्रॅक क्रॉस करून पुढे जायचं आहे आणि पुढे गेल्यावर नंतर ते गृहस्थ आपल्याला भेटतील किंवा आपण त्यांना फोन करू आणि त्यांच्याकडे बघूया. आता मंदिरात व्यवस्था करतात आहेत की त्यांच्या घरी जायचं आहे ते पुढे गेल्यावर तुम्हाला मी दाखवतो. नर्मदे हा इथे पूर्ण ओपन आहे रेल्वे पटरी, म्हणजे वॉल नाही आहे, कोणीही पार करू शकतो. पूर्वी आमच्याकडे पण असंच होतं जिथे आम्ही राहतो. आता तिथे प्रॉपर भिंत घातलेली आहे. नर्मदे हा ते आता नाही घातली, बरेच वर्ष आधी घातली आहे. रेल्वे ट्रॅक आलेला आहे आणि आता आपण क्रॉस करून तिकडे जायचं. इथे बोर्ड लागला आहे. राईट साईडला रेल्वे स्टेशन, लेफ्टला खंडवा आणि राईटला बस स्टँड. नर्मदे हा ते बघा समोर रेल्वे स्टेशन आहे. आपला तिरंगा पडताना दिसत असेल तुम्हाला. नर्मदे हा इकडे आता लेफ्ट इकडे पण आहे. अच्छा अच्छा, रोडचा लेफ्ट. अच्छा, आपल्याला पुढे इथून गेल्यानंतर लेफ्टला जायचंय. एक रोड जातो राईटला आणि इंदोर वगैरे सगळं लेफ्ट साईडला आहे. आणि हा बरोबर राईटचा रोड हा रेल्वे स्टेशनला जातो. लेफ्ट मारून सरळ हरदा आहे आणि उजवीकडे जर पुढे जाऊन वळलो तर आपण खंडवाला जाणार. तर आपल्याला आय थिंक खंडवा साईडला जायचं नाही आहे, हरदा रोड पकडून आपल्याला पुढे जायचं आहे. नर्मदे हर आपल्याला हा लेफ्ट घ्यायचा आहे आणि मस्त समोस्यांचा जो मसाला बनवतात त्याचा सुंदर असा सुगंध येत आहे. पण आता आपण समोसा वगैरे खायला काय थांबणार नाही आहोत, तर आपल्याला कोणी बोलवलेलंच नाही आहे. आणि स्वतःहून कोणी बोलवतो तेव्हा ते खाण्याचा आनंद वेगळा असतो. आपण आपले पैसे खर्च करून जेव्हा घेतो त्याचा आनंदच मिळत नाही. नर्मदे हर शिव शंभो हर महादेव. तर लेफ्ट मागलाय आपण, आता आपल्याला सरळ जायचं आहे. पुढे जाऊन विचारू आपण. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. तर हरदा मार्केट मध्ये आहोत. नर्मदे हर महाराज, नर्मदे हर. 1947 15 ऑगस्ट असं वरती लिहिलेलं आहे. नर्मदे हर. तर हरदा मार्केट मध्ये आहोत आपण. नर्मदे हर महाराज. आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू आहे इकडे. नर्मदे हर हे बघा. आणि घड्याळ चालू आहे. वा, नर्मदे हर. आणि अजून मार्केट सगळं बंद आहे, एवढं काय ओपन नाही झालंय. काही काही दुकानच उघडली आहेत. मेडिकल स्टोर वगैरे बाकीची इकडे बघा सगळी दुकानं बंद आहे. डॉक्टर बंद आहे, महालक्ष्मी ज्वेलर्स सगळं बंद आहे. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. आणि हे जुन्या पद्धतीचं बांधकाम आहे, लोड बेरिंग स्ट्रक्चरच आहे. कशाला नर्मदे हर. सरळ मग सिराली, नंतर खंडवा, नंतर नर्मदे हर. आणि इकडे आहे रविदास चौक, संत शिरोमणी रविदास चौक.
इथून आपण डाव्या बाजूला चाललेलो आहोत, उजव्या बाजूला आपल्याला जायचं नाहीये कारण खंडवा रोड समोर आहे. नर्मदे हर. टोल रोड स्टार्ट्स. इथे आता टोल रोड चालू म्हणजे टोल घेणार, म्हणजे आपल्याकडनं नाही घेणार, गाड्यांकडनं घेणार, 4 व्हीलर वगैरे. नर्मदे हर. ते श्री सीताराम रांजण सदाव्रत गौरक्ष धर्मादास संस्थान हरदा. नर्मदे हर मित्रांनो, हे समोर जे दिसतात आहेत गृहस्थ रोहित सारंग म्हणून आहेत. आता दुपारची भोजन प्रसादीची व्यवस्था त्यांनी केली. तर इकडे एक छोटीशी काय म्हणतात टपरी आहे चहाची. तर त्या टपरीवर त्यांनी सांगून ठेवलं आहे कुठले परिक्रमावासी आले तर मला सांगायचं, आणि ते आपल्या घरी जे बनवलेलं भोजन असतं नर्मदे हर तर ते तिथे प्रोव्हाइड करतात. आणि हे आमच्याबरोबर परिक्रमेत सुद्धा होते. फक्त एवढंच होतं की त्यांचं सामान वगैरे वाहनात असायचं आणि ते चालत परिक्रमा करायचे. तर इथे आल्यावर त्या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या, कारण त्यांचा जो कुक होता त्याने आमच्यासाठी सगळ्यांसाठी जेवण बनवलं होतं. तर कैसा लगता आपको सेवा करके? बहुत बहुत अच्छा लगता मैया के. त्यांना बघा खूप आनंद होतोय आणि त्यांची परिक्रमा पूर्ण झाली आहे. तर आपली बाकी आहे अजून. तर नर्मदा मैया त्यांच्याकडनं अशीच परिक्रमावासींची सेवा करत घेऊ, म्हणजे राहू दे. कारण परिक्रमावासी ना अशा रस्त्यावर वगैरे जाताना भूक लागली किंवा काही असेल तर असे जे सेवाभावी आहेत त्यांचा एक आधार आहे. तो धन्यवाद. नर्मदे हर. धन्यवाद बोलला. हा नर्मदे हर. नर्मदे हर. तर आम्ही इकडेच बसलेलो होतो, पण तिकडे आता प्लास्टिक आहे त्यामुळे थोडं. नर्मदे हर. तिकडे ऍक्च्युली कसं होतं की प्लास्टिकचं आहे त्यामुळे तिथे खूप गरम होत आहे. तर ते म्हणाले की झाडाच्या किंवा काहीतरी पेट्रोल पंप आहे, तर त्या पेट्रोल पंपकडे आपण जाऊन तिकडे थोडं ते पन्नी वगैरे यांनी टाकलेली आहे. ये हमारा भैया सेवा करते हुए. हा, आणि हे आहेत ते इकडे बरोबर ते फोकस म्हणजे कॅमेरा लावून असतो, कोण आले की लगेच ते थांबवतात आणि यांना फोन करून सांगतात की परिक्रमावासी आलेत म्हणून. तर आता तिकडे आम्ही आराम करायला चाललोय, कारण तिकडे पाण्याची वगैरे पण व्यवस्था आहे. तर त्याच्यामुळे आपण तिकडे जाऊन आपले कपडे वगैरे काय धुवायचे असते ते पण धुवू. आणि खूप आनंद झाला आहे. त्याने मस्त पाटी आणि कढी, परत जिलेबी आणि मही, एवढं सगळं असं जेवण स्वतःच्या घरून बनवलेलं जेवण आणलेलं. कुठं रेस्टॉरंट, हॉटेल किंवा कुठल्या ढाब्याचं जेवण नव्हतं. त्यांच्या घरी जे जेवण बनतात तेच ते परिक्रमावासींना देतात. तो बहुत अच्छी सेवा दे रहे हैं आप. इसके लिए ऐसी सेवा आपकी निरंतर. मैया का भाव था आपके लिए. हाँ, इस कारण मैया सेवा करवा रही. अपने हाथ में तो कुछ भी नहीं. सब जो मैया के. हाँ, ऐसे निरंतर सेवा करते रहे. नहीं डेली कोई दिक्कत नहीं. फोन लगाता है. अच्छी बात है. सुंदर जागा एकदम. ये है हरदा और मसनगांव के बीच में. अच्छा, हरदा और मसनगांव. हाँ ये, हाँ हरदा और मसनगांव के बीच में. चला आता आपण पण आराम करूया जरा. नर्मदे नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर मित्रांनो. तर संजय बायरे गुर्जर यांची इकडे सेवा आहे हरदामध्ये. तर तुम्ही परिक्रमाला आलात तर त्यांचा नंबर नोट करून घ्या आणि हरदात आलात तर नक्की ह्या स्थानी तुम्ही कॉल करून विश्राम करायला येऊ शकता. आज दुपारचं भोजन प्रसादी मस्त बाटी वगैरे खाऊन आम्ही आपलं पेट्रोल पंप, एअरपोर्ट तोंडाटे देतो. पेट्रोल पंपला जवळजवळ 2-2.5 तास ना, 2-2.5 तास मस्त आराम केला. का ऊन भरपूरच आहे. तर विचार केला की हां म्हणजे 1.5-2 तास, 1.5-2 तास जे काय, कारण ऊन भरपूर होतं आणि आज जास्त 10-12 किलोमीटर जाणार नाही आहोत. जवळच कुठेतरी विश्राम करू. आणि कपडे वगैरे जे
धुवायचं काम असं ते पण छान झालं. ऊन जास्त असल्यामुळे अर्धा तासातच कपडे वाळले नर्मदे हर. तर आता कुठे जाऊ आपण भाऊ? काकरिया. आजचा मुक्काम काकरियाला आपण करू नर्मदे हर. तर काकरियाला कुठे का आहे स्थान ते मी तुम्हाला तिकडे गेल्यावर सांगतो. माध्यमिक शाळा मसनगाव. अच्छा, म्हणजे आपण आता मसनगावला आलेलो आहोत. अच्छा, म्हणजे हरदा संपला इकडे. अच्छा, मागे जिकडे मी दाखवले ते हरदा संपतोय आणि आता इथे मसनगाव चालू झालंय. ॲक्च्युली आज दुपारी आम्ही मसनगावला भोजन प्रसादीकरण असं ठरवलेलं, पण आपण जसं ठरवतो तसं त्या प्लॅनिंगने कधीच काही होत नाही. तिकडे आपला दाना पाणी दिलेला आहे, मैयाने जिथे व्यवस्था करून ठेवलेली आहे तिकडेच होतं. मग आपण किती ठरवलं तसं काही होत नाही. नर्मदे हर. आणि मसनगाववरनं आपण एक 8-10 किलोमीटर पुढे जायचा विचार केलेला, पण आपण मसनगावच्या आधीच थांबलो, भोजन प्रसादी केली आणि आता आपण पुढे मार्गस्थ झालेलो आहोत नर्मदे हर. आणि आता उन्हाचा चटका कमी लागत आहे. ऊन कमी झालं आहे कारण 4-4:15 वाजलेले आहे, 4:30 झाले असतील मे बी. तर थोडा उन्हाचं प्रमाण कमी आहे, पण ऊन आहे अजून. नर्मदे हर मैया, नर्मदे हर.